हाय हॅलो नमस्कार, मी अर्चना इंगळे. अर्चनाच किचन क्वीनमध्ये स्वागत आहे. आज आपण बनवणार वटाणा बटाटा मिक्स भाजी. पुरी संगती, भाकरी संगती, चपाती संगती तुम्ही सहज आवडीने खाऊ शकता. चला तर बघा मी कशी बनवते. ते पॅनमध्ये तेल टाकलेलं आहे 2 चम्मच. त्याच्यानंतर मोहरी टाकलेली आहे, बघू शकता छान तडतडू दिलेली आहे. त्याच्यानंतर जिरं टाकलेलं आहे, जिरं पण छान होऊ दिलं आहे, बघू शकता तुम्ही. त्याच्यानंतर कांदा टाकलेला आहे. कांदा छानपैकी गोल्डन ब्राऊन करून घ्यायचा आहे आपल्याला. छान आपला कांदा थोडाफार शिजलेला आहे. त्याच्यात आपल्याला टाकायची ही दालचिनी, तेजपत्ता आणि छानपैकी मस्त परतून घ्यायचं आहे. नंतर टाकायची आपल्याला आलं लसूण पेस्ट, बघू शकता. परत परतून घ्यायचं आहे आपल्याला. मग टाकायची आपल्याला टमाटरची प्युरी. टमाटर एक मोठा घेतलेला आहे मिक्सरमध्ये ग्राइंड करून. त्याची प्युरी छानपैकी मस्त परतून घ्यायची, एकजीव करून घ्यायची आहे आणि झाकण ठेवून मस्त शिजून घ्यायचे आपल्याला 2 मिनटं. बघू शकता टमाटरची प्युरी आपली छानपैकी शिजलेली आहे. सर्व मसाला आपल्याला एकजीव करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर टाकायचे आपल्याला काही सुके मसाले, धने पावडर, हळदी, मीठ, कांदा लसूण मसाला, मालवणी मसाला, हळद. छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे. इथं आपलं छानपैकी मिक्स झालेलं आहे, बघू शकता. छानपैकी आपल्याला झाकण ठेवून 2 मिनटं शिजून घ्यायचं आहे. बघू शकता इथं आपला मसाला छानपैकी तेल सुटेपर्यंत शिजलेला आहे. त्याच्यानंतर टाकायची आपली कसुरी मेथी, छानपैकी चोडून टाकायची आहे. परत परतून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर टाकायचे आपले बटाटे. बटाटा हा कधी पण पाण्यामध्ये ठेवा कापल्यानंतर, नाहीतर तो काळा पडू शकते. बघू शकता बटाटा हा छान आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे. मिक्स झाल्यानंतर छानपैकी झाकण ठेवून 2 मिनटं शिजू द्यायचं आहे. बघू शकता 2 मिनटं नंतर चला आपण बघू. त्याला परत परतून घेऊ आपण. याच्यामध्ये टाकू आपले मटर म्हणजेच वटाणे. छानपैकी मिक्स करून घेऊ एकजीव आणि झाकण ठेवून याला 5 मिनिटं शिजून घेऊ आपण. चला तर बघू शकता. परत याला परतून घेऊ आपण, छानपैकी एकजीव करून घेऊ. इथं मी याच्यामध्ये 1.5 गिलास पाणी टाकणार आहे. तुम्ही तुमच्या ग्रेव्हीनुसार पाणी टाकू शकता. मी 1.5 गिलास इथं पाणी टाकलेलं आहे. छानपैकी मिक्स करून घेणार आहे. आणि याच्यावर झाकण ठेवून 5 मिनिटं शिजू देणार आहे. 5 मिनिटाने याला मी बघणार आहे. बघू शकता इथं आपले 5 मिनिटं झालेले आहेत. परत एक मिक्स करून बघू. 70 ते 80% शिजलेलं आहे, बघू शकता. परत आपल्याला झाकण ठेवून शिजवायचं आहे. 5 मिनिटं झाकण ठेवून परत मी शिजवणार आहे. चला बघू 5 मिनिटानंतर. बघू शकता आपली ग्रेव्ही पण छान झालेली आहे आणि एकदम भाजी अप्रतिम झालेली आहे. नक्की तुम्ही बनवा. बघू शकता इथं आपला बटाटा पण छानपैकी शिजलेला आहे.
कशी वाटली तुम्हाला रेसिपी नक्की मला कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. मस्त ही भाजी पुरी संगती चपाती संगती मस्त खा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. चला तर बाय बाय.